नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। KYCसाठी पोर्टल पुन्हा सुरू करावं ही मागणी आहे महिलांची। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी आक्रमक झालेल्या आहेत। बहिणींनी आंदोलनाला सुद्धा सुरुवात केलेली आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीच्या अशाच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर सगळ्यात पहिले अपडेट येत असते आणि 100% खरी माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो। हक्काचं तुमचं चॅनल आहे लाडक्या बहिणींनो, पटकन सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा। तर ही बातमी आपण सविस्तर जाणून घेऊ। KYC केली तेव्हापासून पात्र बहिणी ह्या 2 महिन्याच्या पैशापासून वंचित आहेत। त्यांना 2 महिन्याचा लाभ मिळालेला नाही, कारण KYCच्या किरकोळ चुकीमुळे त्यांना हा लाभ मिळालेला नाही, हे असं निदर्शनास आलेलं आहे। ज्या पात्र बहिणी आहेत त्यांनी KYCमध्ये चूक केलेली आहे। तर आता यामध्ये दुरुस्ती कशी व्हावी, कारण पोर्टलसुद्धा बंद आहे, त्यामुळे हे पोर्टल सुरू करण्यात यावं आणि आमच्यासाठी एडिटचं ऑप्शन देण्यात यावं अशी मागणी महिलांची आहे। आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला अशा रस्त्यावर आंदोलन करत आहेत। जिल्ह्याच्या ठिकठिकाणी महिलांनी आंदोलन सुरू केलेले आहे। अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, वर्धा जिल्हा आणि परभणी जिल्हा अशा बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेविषयीच्या KYCमध्ये दुरुस्ती करण्यासाठी महिलांनी आंदोलनात सुरुवात केलेली आहे। आणि नक्कीच या महिलांच्या आंदोलनाला यशसुद्धा मिळणार आहे, कारण हा महिलांचा जो आवाज आहे हा आपल्या मंत्री आदितीताई तटकरे यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि नक्कीच आपल्याला एडिटचं ऑप्शन येणार आहे। तर बुलढाणा जिल्ह्यात 30,000 लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। गेल्या 2 महिन्यापासून लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ मिळालेला नाही आणि हे सगळं केवळ KYC केल्यानंतर झालेलं आहे, किरकोळ चुकीमुळे झालेलं आहे। बहिणींच्या घरात कुणीही सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक व्यक्ती नसून त्यांनी KYC करताना उत्तर होय दिलेलं आहे, कारण बहिणींना हे प्रश्न खूप कन्फ्यूज झालेले आहेत आणि त्यांनी उत्तर चुकीचं दिल्यामुळे हजारो महिलांचे 2 महिन्यापासूनचे पैसे न आल्यामुळे बहिणी महिला व बाल विकास कार्यालयात खूप गर्दी केलेली आहे आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना आश्वासन दिलेले आहे की यावर काही ना काहीतरी उपाययोजना निघणार आहे। लवकरात लवकर KYCचे पोर्टल चालू करून गोरगरीब बहिणींना त्यांची KYC परत एकदा करण्याची संधी सरकारने द्यावी आणि त्यांचा जो पेंडिंग लाभ आहे तो सुद्धा त्यांना देण्यात यावा। आणि हे सगळं लवकरात लवकर केलं तर त्यांना जानेवारी महिन्याचा हप्तासुद्धा त्यांना मिळणार आहे, कारण नोव्हेंबरपासून तर जानेवारीपर्यंत 3 महिन्याच्या लाभापासून त्यांना जवळपास वंचित राहण्याची शक्यता आहे। जर पोर्टल लवकर चालू केलं तर KYCमध्ये एडिट करून त्यांना जानेवारीचा हप्तासुद्धा मिळण्याची शक्यता आहे आणि जर वेळ लागला तर 3 महिन्याच्या लाभापासून कदाचित त्यांना वंचित राहावं लागेल। मात्र सरकारकडून अशा प्रकारे कुठलेही स्पष्टीकरण या बाबतीत आलेलं नाही। जेव्हा सरकारकडून स्पष्टीकरण येईल तेव्हा पोर्टल सुरू होईल आणि सगळ्या बहिणींचा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लागेल। मला तरी अशी आशा आहे की सरकारकडून लवकरात लवकर स्पष्टीकरण येईल आणि बहिणींना KYC करायसाठी एडिटचं ऑप्शन लवकरात लवकर देण्यात येईल। तर मैत्रिणींनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती। अशाच नवीन नवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर 100% खरी माहिती असते। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।